नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या छमिनी ब्लॉगमध्ये। तर रविवार होता, म्हटलं घराजवळच मंदिर आहे तर छानपैकी देवदर्शन करून येऊया म्हणून मी भैरवाच्या मंदिरात गेले होते। सकाळी पूजा छान मांडली होती। घरी आले तर मम्मीनी तर छान असं धपाट्याचं कणिक मळलं होतं, कारण की आज होता भावाचा उपवास जो नागपंचमीच्या आदल्या दिवशी धरला जातो। आणि काळ्या वाटाण्याची भाजी, धपाटे, मसाले भात हा पदार्थ म्हणजे हे पदार्थ आज बनवले जातात आणि प्रत्येकाच्या घरी सुद्धा वाटले जातात। तर याचीच तयारी इथं चालू होती। वाटाण्याच्या भाजीसाठी लागणारं वाटण तयार करून घेते मी। त्यामध्ये कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, थोडं ओलं खोबरं हे सगळ्याचं वाटण करून घेणार आहे। इकडे जेवणाची गडबड चालू, तेवढ्यात शंभूला भूक लागली म्हणून त्याच्यासाठी पोहाची पोर्च बनवत आहे। काय करणार, लहान मुलं असली की हातातलं सगळं काम सोडून त्यांच्यासाठी पहिला बनवायला लागतं, ती मोस्ट प्रायोरिटी असते प्रत्येक आईची। त्याला सुद्धा बारीक झालाय छानपैकी। मी कुकरलाच आता भाजी जी काय आहे वाटाण्याची ती फोडणी मारते। हे करायचं म्हटलं की फारच गडबड होते आणि त्यात घरात जर आपल्या लहान बाळ असेल ना तर कुठली पण गोष्ट करायला थोडा वेळच लागतो। पण आमच्या घरात सगळेजण आहेत, एकमेकाला मदत करतात म्हणून काही वाटत नाही। मम्मी तर छान असे धपाटे करायला बसलो। तसं मी पण धपाटे बनवतोय, पण आज धपाटे करण्याची आणि खाण्याची मजा काय वेगळीच असते, चव पण एक नंबर लागते। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। छान असं धपाटा तो तव्यावर टाकला, छान असं पाणी शिंपडून घेतलं आणि छान म्हटलं ताट झाकूया म्हणजे एक साईडून छान वाफ होतील। सगळे धपाटे करून घेतले आणि सगळ्यांना वाटण्यासाठी तर तयारी करून घेतली आणि सगळ्यांना धपाटे वाटून आल्यानंतर छानपैकी असं जेवण केलं। असा होता माझा आजचा दिवस। भेटू पुढच्या व्हिडिओ।